नमस्कार मित्रांनो. आज आपण जो प्रॉब्लेम सॉल्व करणार आहोत तो जॉईंट वेंचर अकाउंट प्रॉब्लेम नंबर 1 आहे. तर सगळ्यात आधी आपण जो प्रॉब्लेम आहे तो रीड करून घेऊ आणि मग त्याला सॉल्व करणं शिकू. ओके. तर जो सगळ्यात आधीचा जो प्रॉब्लेम आहे तो बघा. काय लिहिलं आहे प्रॉब्लेममध्ये? सारिता अँड सुनीता साइंड अ कॉन्ट्रॅक्ट जॉईंटली टू कन्स्ट्रक्ट अन ऑफिस बिल्डिंग फॉर अनिता एंटरप्राइजेस. तर इथे दोन हे आहे पार्टनर्स म्हणा एका प्रकारचे, सारिका आणि सुनीता नावाचे. आणि जे अनिता एंटरप्राइजेस आहे ते वेंडर आहे. ठीक आहे. द कॉन्ट्रॅक्ट प्राईज वॉज ₹22 लाख. ज्यांच्यामध्ये ते कॉन्ट्रॅक्ट झालेलं आहे ते 22 लाखाचं झालं आहे. दे ओपन अ जॉईंट बँक अकाउंट अँड डिपॉझिट ₹15 लाख अँड 10 लाख रिस्पेक्टिवली. आता काय केलं यांनी, जॉईंट बँक अकाउंट ओपन केला आणि त्यांनी 15 लाख आणि 10 लाख हे जमा केले आहे अकाउंट्समध्ये. ओके. आता 15 लाख कोणाचे आणि 10 लाख कोणाचे? तर ज्याचं नाव आधी दिलेलं आहे सरिता आहे ना, सरिता आहे ते 15 लाख आणि सुनीता ते 10 लाख. दे ॲग्री टू शेअर द प्रॉफिट अँड लॉसेस इन द रेशो 3:5 अँड 2:5. तर त्यांच्यामध्ये जो प्रॉफिट अँड लॉस रेशो आहे तो 3/5 अँड 2/5 आहे. म्हणजे 3:2 हा रेशो आहे. तर फॉलोइंग ट्रान्झॅक्शन्स वेअर मेड फ्रॉम द जॉईंट बँक अकाउंट. बँकेमधून काही खर्च करण्यात आले. वेजेस 5 लाख, मटेरियल 9,50,000. अपार्ट फ्रॉम द अबाउट ट्रान्झॅक्शन सरिता सप्लाईड मटेरियल फॉर ₹1,50,000. म्हणजे जे बँकेतून दिले त्याशिवाय सरितानी मटेरियल पण पाठवलेलं आहे 1,50,000चा. सुनीता पेड द आर्किटेक्ट फीस ₹50,000. सुनीतानी 50,000चा आर्किटेक्ट फीस दिलेला आहे. ऑन कम्प्लेशन ऑफ कन्स्ट्रक्शन अनिता एंटरप्राइजेस लिमिटेड पेड फुल अमाऊंट ऑफ कॉन्ट्रॅक्ट प्राईस. म्हणजे हा जो जॉईंट वेंचर बिझनेस आहे त्यामध्ये यांनी कन्स्ट्रक्शन कंप्लीट केलं आणि त्यांना कॉन्ट्रॅक्ट प्राईस जे आहे 22 लाख रुपये ते पूर्ण देण्यात आले. देअर वॉज अनयूज मटेरियल विच वॉज टेकन ओव्हर बाय सुनीता ₹50,000. काही मटेरियल उरला 50,000चा आणि तो कोण घेऊन गेला? सुनीता. तर हा जेव्हा प्रॉब्लेम रीड केला तर या प्रॉब्लेममध्ये आपल्याला काही अकाउंट्स जे बनवायचे आहे. तर ते अकाउंट्स कुठले ते सगळ्यात आधी शोधू आपण. तर जे अकाउंट्स आहे, आता हा प्रॉब्लेम काय आहे, इथे सेपरेट बुक्स आर मेंटेन्ड असं आहे. ओके. सेपरेट बुक्स आर मेंटेन म्हणजे काय होते? सेपरेट बुक्स ऑफ मेंटेन हे कसं ओळखू शकतो आपण? इथे जॉईंट बँक अकाउंट हा वर्ड आला आहे म्हणजे यांनी एक अकाउंट ओपन केला, बरोबर आहे. इथून माहीत चालते की हे सेपरेट बुक्स ऑफ अकाउंटिंग मेंटेन करत आहे. ते कोणाच्या एकाच्या बुक्समध्ये लिहिण्यात येत नाही आहे. ओके. तर जेव्हा सेपरेट बुक्स ऑफ अकाउंटिंग मेंटेन करतो तेव्हा आपल्याला दोनही जे पार्टनर आहे म्हणजे कोण कोण? एक सरिता, दुसरी कोण? सुनीता. तिसरा अकाउंट बनवावं लागेल आपल्याला जॉईंट बँक अकाउंट, हा अकाउंट बनवावा लागेल. ओके. ठीक आहे. त्याशिवाय एक कंपल्सरी अकाउंट असतो जॉईंट व्हेंचर अकाउंट, तो बनवावा लागेल. तर सगळ्यात आधी आता आपण ते अकाउंट्स बनवून घेऊया. ओके. तर सगळ्यात आधी आपण अकाउंट बनवूया जॉईंट व्हेंचर अकाउंट. दुसरं अकाउंट बनवूया जॉईंट बँक अकाउंट. तिसरं अकाउंट बनवूया सरिता अकाउंट आणि चौथं सुनीता अकाउंट. तर हे या प्रकारे आपण काय केले आहे, 4 अकाउंट्स बनवलेले आहे. एक जॉईंट व्हेंचर अकाउंट, एक जॉईंट बँक अकाउंट, सरिता अकाउंट आणि सुनीता अकाउंट. ठीक आहे. अकाउंट्स पूर्ण करू. पर्टिक्युलर्स, अमाउंट, पर्टिक्युलर्स आणि अमाउंट सेम जे आहे ते सगळ्या जागेवरती लिहून घेऊ आपण. पर्टिक्युलर्स अमाउंट, पर्टिक्युलर्स अमाउंट. ओके. तर हिअर वी आर कंप्लीट विथ अवर अकाउंट. तर आता सगळ्यात आधी एंट्रीज. ओके. चला पुन्हा प्रॉब्लेमकडे जाऊन. तर प्रॉब्लेममध्ये सगळ्यात आधी काय केलं आहे, कॉन्ट्रॅक्ट प्राईस दिलेली आहे किती? 22 लाख रुपये. हे तर कॉन्ट्रॅक्ट प्राईस केव्हा होईल? जेव्हा कॉन्ट्रॅक्ट कंप्लीट होईल तेव्हा हे पैसे मिळेल, बरोबर आहे ना, त्यावेळेस. पण आता मग त्यानंतर काय, दे ओपन अ जॉईंट बँक अकाउंट, डिपॉझिट 10 लाख अँड 15 लाख, सॉरी 15 लाख अँड 10 लाख रिस्पेक्टिवली. सरितानी किती? 15 लाख आणि सुनीतानी किती? 10 लाख. ओके. तर हे जॉईंट बँकमध्ये जमा झालेले आहे. तर कोणी कोणी केले? सरिता आणि सुनीता. तर सगळ्यात आधी कोणी केले? टू टू
सगळ्यात आधी सरिता, टू सरिता अकाउंट, हिने किती केले आहे 15 लाख, बरोबर आहे. त्यासोबत सुनीताने किती केले आहे टू सुनीता अकाउंट, हिने किती केले 10 लाख रुपये. ओके सर, अशा प्रकारे हे सरिता आणि सुनीता, तर आपण काय केलं जॉईंट बँकच्या डेबिटला, जॉईंट बँकच्या कुठे लिहिलं आपण डेबिट साईडला लिहिलेलं आहे, बरोबर आहे ना. तर सरिता आणि सुनीताच्या कुठे लिहू आपण क्रेडिट साईडला लिहू. ओके तर इथे काय लिहू बाय जॉईंट बँक अकाउंट. सरिता किती 15 लाख, ठीक आहे. तसंच सुनीताच्या पण बाय जॉईंट बँक अकाउंट, हिने किती दिले 10 लाख. ओके तर अशा प्रकारे आपण काय केले 2 एंट्र्या केल्या. ओके तर 2 एंट्र्या कशा प्रकारे केल्या आपण, एक जॉईंट बँकच्या डेबिटला लिहिलं, ओके, आणि सरिताच्या क्रेडिटला आणि सुनीताच्या क्रेडिटला. ही झाली पहिली एंट्री, कुठली रिलेटेड विथ जॉईंट बँक अकाउंट, ते ओपन अ जॉईंट बँक अकाउंट, बरोबर आहे ना. तर त्यांनी जॉईंट बँक अकाउंट ओपन केला होता. आता पुढे काय लिहिलं आहे, दे ॲग्री टू शेअर प्रॉफिट अँड लॉसेस इन द रेशो 3 and 2 रिस्पेक्टिव्हली. ओके हे तर जेव्हा प्रॉफिट लॉस येणार तेव्हा राहील. द फॉलोइंग ट्रान्झॅक्शन्स वेअर मेड फ्रॉम द जॉईंट बँक अकाउंट. आता जॉईंट बँकमधून हे काही खर्च करण्यात आले, एक वेजेसचे आणि एक मटेरियलचे, बरोबर आहे. हां तर हे लक्षात ठेवा, काय लिहिलं आहे द फॉलोइंग ट्रान्झॅक्शन्स वेअर मेड फ्रॉम द जॉईंट बँक अकाउंट. एक वेजेसचे 5 लाख, मटेरियलचे 9,50,000. तर आता याची एंट्री करायची आपल्याला. ओके सॉरी, चला याची एंट्री करू. तर खर्च करण्यात आले, सगळ्यात आधी काय टू वेजेस आणि टू मटेरियल, बरोबर आहे. तर टू मटेरियल कुठून, तो पैसा कुठून दिला आपण जॉईंट बँकमधून दिला आहे. तर इथे लिहू टू जॉईंट बँक अकाउंट. ओके ब्रॅकेटमध्ये काय मटेरियल, तसंच टू जॉईंट बँक अकाउंट. ओके आणि ब्रॅकेटमध्ये काय वेजेस. ओके हां तर मटेरियलची किती 9,50,000, बरोबर आहे. मटेरियल किती 9,50,000 आणि वेजेसची किती 5 लाख. हे झाले मटेरियलचे आणि वेजेसचे. तर हे पैसे दिले आपण जॉईंट व्हेंचरला, म्हणजे खर्च झाले नाही आपले. तर पैसे कुठून गेले, ते बँकेतून गेलेले आहे पैसे, तर त्याची एंट्री ते करावं लागेल, बरोबर आहे. तर ती एंट्री आपण करू इथे बाय जॉईंट व्हेंचर अकाउंट. ओके तर ही जी एंट्री आहे ती कितीदा 2दा वेळा होणार. एक मटेरियलची राहील किती 9,50,000. ही कंबाईन एंट्री करू शकतो आपण, म्हणजे कंबाईनमध्ये एकदाच एंट्री करायची, म्हणजे एकदा जॉईंट बँक एकदा जॉईंट व्हेंचर या साईडला, आणि अमाऊंट म्हणजे प्लस करून बाहेर लिहायचं. सो वी कॅन डू इट द सेम एंट्री. ओके हे झालं इथपर्यंत एंट्री. आता पुढे अपार्ट फ्रॉम द अबाउट ट्रान्झॅक्शन सरिता. ओके सरिताने किती दिले 1.5 लाखाचं मटेरियल. आता मटेरियल कोणी दिलं सरिताने दिलेलं आहे, बरोबर आहे. तर मटेरियल आलं नाही इथे, म्हणून इथे काय लिहू आपण कोणी दिलं आहे सरिताने, है ना. टू सरिता अकाउंट, बरोबर आहे. आणि कितीचं दिलेलं आहे 1,50,000, बरोबर आहे. तर सरिताचा कुठे, सरिताचा क्रेडिट साईडला लिहू आपण बाय जॉईंट व्हेंचर अकाउंट. ओके किती 1,50,000. हे झालं सरिताचं ट्रान्झॅक्शन. पुढे सुनीता पेड दी आर्किटेक्ट फीस, बरोबर आहे ना. सुनीता पेड दी आर्किटेक्ट फीस किती 50,000. हे कोणी दिले सुनीतानी पेड केलेलं आहे, पण खर्च कोणासाठी करण्यात आला जॉईंट व्हेंचरसाठी, म्हणून कोणी केला टू सुनीता अकाउंट किती 50,000 लिहिला सुनीताच्या क्रेडिटला.
बाय जॉईंट व्हेंचर अकाउंट किती 50,000. तर हे झाले यांचे ट्रान्झॅक्शन्स. ओके, इथपर्यंत कंप्लीट झालं. तर ऑन कम्प्लिशन ऑफ कन्स्ट्रक्शन अनिता पेड फुल अमाऊंट, म्हणजे काही कॉन्ट्रॅक्टमध्ये काही पैसे कमी करण्यात नाही आले, तर पैसे आलेले आहे, बरोबर आहे ना. तर पैसे आलेले आहे, तर ते आपण काय करू, पैसे आले तर जॉईंट बँक काय होणार, डेबिट होणार. आता कोणाकडून आले ते आले अनिता एंटरप्राइजेस. त्याच्यासाठी आपण काही अकाउंट ओपन केला नाही आहे, तर याची आपण डायरेक्ट एंट्री करू, पैसे आलेले जॉईंट बँक डेबिट. आणि हे पैसे कसे आहे ते जॉईंट व्हेंचरचे पैसे आहेत, जॉईंट व्हेंचर अकाउंट. तर किती आले, 22 लाख आले. ठीक आहे. जॉईंट व्हेंचरच्या क्रेडिटला बाय जॉईंट बँक अकाउंट किती 22 लाख. याच्या खाली आपण लिहून घेऊ हे कशाचे आहे, कॉन्ट्रॅक्ट प्राइस. ओके, तर हे झाले आपले किती आले, 22 लाख रुपये आलेले आहे. याची सेम एंट्री झाली. एक आपण लिहिली कुठे, जॉईंट व्हेंचरच्या क्रेडिटला, आणि दुसरी कुठे लिहिली आपण, जॉईंट बँकच्या डेबिटला. ओके, तर हे झाली एंट्री. आता पुढे काय लिहिलेलं आहे, काही मटेरियल उरला तो सुनीता घेऊन गेली. कितीला, 50,000चा मटेरियल घेऊन गेली. ओके, तर जेव्हा मटेरियल आला होता तेव्हा आपण काय केलं होतं, जॉईंट व्हेंचरच्या डेबिट लिहिलं, जॉईंट व्हेंचरला डेबिट केलं होतं, मटेरियल आला होता तेव्हा. ओके, आता मटेरियल ते घेऊन चालली उरलेला, तर जॉईंट व्हेंचरला क्रेडिट करू. पण कोण घेऊन चालली, सुनीता. बाय सुनीता कितीचा मटेरियल घेऊन चालली, ती घेऊन चालली आहे 50,000चा मटेरियल, बरोबर आहे, 50,000. आणि सुनीताच्या डेबिटला काय, टू जॉईंट व्हेंचर अकाउंट किती 50,000. तर अशा प्रकारे हा आपला प्रॉब्लेम एंड झाला. आता आपल्याला फक्त टॅली करायचं आहे. ओके, तर सगळ्यात आधी जे क्लोज होते हे लक्षात ठेवा. कधी पण सगळ्यात आधी क्लोज करू आपण कुठला, सगळ्यात आधी पहिला जॉईंट व्हेंचर अकाउंट, हा अकाउंट क्लोज करायचा. ओके, सगळ्यात आधी जो अकाउंट क्लोज करतो तो काय, कुठला, जॉईंट व्हेंचर अकाउंट क्लोज करायचा. कारण की यामध्ये जो प्रॉफिट अँड लॉस आहे तो येणार सरिता किंवा सुनीताला. ओके, आणि मग त्यानंतर जे आहे बँक अकाउंट तो क्लोज करू. आणि बँक अकाउंट क्लोज करताना, बँक अकाउंट क्लोज झाला तर सरिता आणि सुनीता आपोआप हे अकाउंट क्लोज होतात, हे लक्षात ठेवा. असं नाही झालं म्हणजे तुमचा प्रॉब्लेम चुकलेला आहे. हे आपण म्हणजे एक निर्णय काढू शकतो आपण अशाविषयी, की बँक अकाउंट क्लोज झाला आणि हे सरिता आणि सुनीता हा अकाउंट अगर क्लोज नाही झालेला आहे तर मग डेफिनेटली तुमचा अकाउंट चुकलेला आहे. ओके, कारण की आपण इथे डबल एंट्री सिस्टम फॉलो करतो. तर डबल एंट्री सिस्टममध्ये काय होते, तर डेबिट आणि क्रेडिट हे बरोबर असतात. तर आपण अगर डेबिट क्रेडिट बरोबर केलेले आहे तर हे प्रॉब्लेम कधीच चुकणार नाही. तुमचं डेबिट क्रेडिट बरोबर नसेल तर हा प्रॉब्लेम डेफिनेटली चुकणार आहे. तर सगळ्यात आधी आपण जॉईंट व्हेंचरमध्ये आता प्रॉफिट किती आहे ते कॅल्क्युलेट करू. ओके, तर काय लिहिलं आहे, 22 लाख रुपये प्लस किती 50,000, किती झाले टोटल 22,50,000. तर ते आपण लिहून घेऊ, 22,50,000 बुद्ध साइडेड, 22,50,000. त्यामधून तर मायनस करू आपण 9,50,000, 9,50,000, 5,00,000, 1,50,000 आणि 50,000. उरले किती, 6 लाख उरलेले आहे, बरोबर आहे. तर 6 लाख उरलेले आहे ना. तर जे 6 लाख उरलेले आहे ते काय आहे, तो आहे प्रॉफिट. डेफिनेटली या साईडला आला तो आहे प्रॉफिट, बट इट इज टू बी डिवायडेड. म्हणजे हा जो प्रॉफिट आहे हा डिवाइड करायचा आहे. हा डिवाइड कोणामध्ये करायचा आहे, हा करायचा आहे टू सरिता, बरोबर आहे. आणि असं लिहू आपण, टू प्रॉफिट असं लिहू शकतो. आता सरिता अकाउंट आणि सुनीता अकाउंट. ओके, आता सरिता आणि सुनीता यांचा रेशो काय आहे तो एक लक्षात ठेवा. द रेशो इज 3:2. सरिताचे 3 आणि सुनीताचे 2. तर या 6 लाखाला आपण 3:2 म्हणजे
3:2 म्हटलं तर 3+2 किती झाले 5. याला डिवाइड बाय काय करू आपण, याला डिवाइड बाय 5 करू. तर याचा आन्सर येणार किती 1,20,000. आणि इंटू अगर तुम्ही 3 केलं तर हे झाले सरिताचा बॅलन्स किती 3,60,000. 3,60,000 हा झाला कोणाचा सरिताचा बॅलन्स. ओके. आणि उरला कोणाचा तर सुनीता. 6,00,000तून 3,60,000 गेले ते सरिताचे. ठीक आहे. आणि 2,40,000 हे कोणाचे आहे, हे सुनीताचे. 2,40,000 हे तुम्हाला समजलं असेल का मी कशा प्रकारे कॅल्क्युलेट केलेलं आहे. ओके. 3,60,000 इन द रेशो 3:2. याला कसं आपण कॅल्क्युलेट केलं, अगर मी याला लिहायला गेलं तर आपण अशा प्रकारे लिहू शकतो की 6,00,000 इंटू 3/5. ओके. हे कोणाचे, हे सरिताचे. आणि सुनीताला अगर आपण दॅट विल बी 2/5. तर अशा प्रकारे आपण टोटल कॅल्क्युलेट केले. हे 6,00,000 काय आलं प्रॉफिट आला आपला. ओके ना. आता हे झाले जॉईंट व्हेंचरच्या डेबिटला, सरिता आणि सुनीताच्या क्रेडिटला लिहू आपण. तर इथे लिहू बाय जॉईंट व्हेंचर अकाउंट. हिला प्रॉफिट किती आला, हिला प्रॉफिट आला 3,60,000. 3,60,000 प्लस सुनीताला किती आला बाय जॉईंट व्हेंचर अकाउंट, तिला आला 2,40,000. ओके. तर हे झाले काय यांचे प्रॉफिट झाले ना. आता आपल्याला क्लोज करायचे आहे अकाउंटिंग. आता तुम्ही एक बँक अकाउंट क्लोज करायच्या आधी हे सरिता सुनीता याला क्लोज करू, आपोआप बँक अकाउंट क्लोज होऊन जाईल आपला. ओके. चला सगळ्यात आधी आपण सरिताला क्लोज करू. सरिताचे टोटल किती होते ते बघू. 15,00,000 प्लस 1,50,000 प्लस 3,60,000. ओके. तर किती झाले टोटल 20,10,000 हा टोटल झाला. याच्यात आता लिहू इथे 20,10,000. ओके. बोथ साईड 20,10,000. ओके. हा झाला. इथे लिहू आपण बॅलन्स टू जॉईंट बँक अकाउंट. ओके. किती 20,10,000. आणि आता आहे सुनीता. सुनीताचा बॅलन्स बघू. 10,50,000 आणि हे 2,40,000 म्हणजे 12,90,000 टोटल डायरेक्ट येत आहे. सॉरी 12,90,000तून 50,000 गेले म्हणजे किती 12,40,000. याचं टोटल झालं 12,90,000. इथे घेऊ आपण 12,90,000. आणि ते बॅलन्स जे आहे 50,000तून उरले तर किती उरेल 12,40,000 हे उरेल. हा बॅलन्स आहे. हा लिहू टू जॉईंट बँक अकाउंट. ओके. तर हे टोटल बॅलन्स आले. हा याचा बॅलन्स आहे. हे सुनीताच्या डेबिटला आहे. ओके. तसंच सरिताचा डेबिटला आहे. तर आता आपण जॉईंट बँकच्या क्रेडिटला लिहू आपण, म्हणजे हा अकाउंट व्हायला पाहिजे क्लोज आपला. ओके. तर इथे लिहू बाय सरिता अकाउंट आणि बाय सुनीता अकाउंट. तर याला लिहू आपण 20,10,000. 20,10,000 20,10,000 आणि 12,40,000. तर याची आपण आता टोटल करूया किती होते. तर 15,00,000 प्लस 10,00,000 प्लस 22,00,000
टोटल झाले 47 लाख. तर बोथ साईड म्हणजे दोन्ही साईड आपले 47 लाख व्हायला हवे आहे. ओके, टोटल करून बघू या साईडला तितकेच होतात का. 9,50,000 प्लस 5 लाख प्लस 20 लाख 10,000 प्लस 12,40,000 हे झाले 47 लाख. बघा आपले अकाउंटिंग जो आहे तो क्लोज झालेला आहे. ओके, तर अशा प्रकारे आपले हे अकाउंट्स टॅली झाले आणि आपण आपला पहिला प्रॉब्लेम जो आहे जॉईंट व्हेंचर अकाउंटचा तो सॉल्व केला. थँक्यू.